खराब होऊ नये म्हणून मी फार पर्टिक्युलरली वेळेत तरी 5 मिनिटं थोडीशी पुढे गेली आणि नाव द स्टेज इज युअर्स. तुम्ही 1 तास 1.25 तास तुम्हाला जितकं हे वाटतं आहे त्यांचा आहे आमच्याकडे. तर धोत्रे आभार आणि सर्व रोटेरियन्सचा, स्पेशली डॉक्टर बर्वे ज्यांनी एकेकाळी जर्नलिझम मध्ये आमच्या शिक्षिका होत्या, त्यामुळे त्यांचा फोन आल्यावर प्रश्नच उरला नाही मी हो किंवा नाही म्हणण्याचा. त्यामुळे आजचं व्याख्यान त्यामुळे घडून आलं एक प्रकारे. आणि आपण इकडे आलात असता सगळे मंडळी, हॉल जवळ भरलाय ते पाहून आनंद झाला. तर पानिपत बद्दल एक नकारात्मक दृष्टिकोन आपल्याकडे आहे. याचबरोबर मराठी माणसाच्या मनामध्ये ह्याच्याबद्दल मनामध्ये कुठेतरी याच्याबद्दल एक खंत आहे की पानिपत झालं, 1.25 लाख बांगडी फुटली, अशा अनेक त्याच्यातून वाक्प्रचार निघाले, ते अजूनही प्रचलित आहेत. लोकांना माहीत नसलं त्याच्या मागची स्टोरी, तरी हे वाक्प्रचार मात्र सर्रास वापरले जातात, ते आपण बघतो. पण पानिपतचं का झालं, कसं झालं आणि त्याच्यानंतर काय झालं, हे 3 भागात खरं म्हणजे हा विषय हँडल करायला लागतो. मला वाटतं 2009 साली निनाद बेडेकरांनी याच्यावर 3 दिवस व्याख्यानमाला घेतली होती आणि त्याला तुडुंब गर्दी झाली होती. इतका तो मोठा विषय आहे खरं म्हणजे. रोज 1.5 तास व्याख्यान झाल्यावर तो विषय सॅटिस्फॅक्टरी कव्हर होतो असं मी म्हणतो. तर मोडल्या झुंजाची शिफारस कशाच सांगावी, असं होळकरांच्या शैलीमध्ये मल्हारराव होळकरांच्या कारभाराने लिहिलंय की हे हरलेल्या युद्धामध्ये काय बोलायचं, जास्त झालं संपलं विसरून जा. त्यापूर्वी काही बखरी, रघुनाथ यादव म्हणून एक होते जे ज्यांनी प्रत्यक्ष युद्ध पाहिले असं ज्यांनी लिहिलंय, त्यांनी काही असे राजघराण्यातल्या काही लोकांसाठी काही बखर, पानिपतची बखर अशी लिहून ठेवली. यावेळेला काय घडलं, बरंच त्यातलं एक प्रकारे मायथॉलॉजिकल घडतलं की महाभारतात कुरुक्षेत्रात जशी कौरव पांडव लढले तशी ही लढाई झाली, अशा प्रकारचं ती बखरीत वर्णन आहे. आणि त्याच्यानंतर 1-2 भाऊसाहेबांची बखर म्हणा किंवा भाऊसाहेबांची कैफियत म्हणा, अशी 2-3 गोष्टी त्यावेळेला लिहिल्या गेल्या. आणि त्याच्यानंतर 100-1 वर्ष पानिपतवर पूर्णपणे शांतता होती. राम गणेश गडकरींचा पानिपतचा फटका तुम्ही जर वाचला असेल तर तो अतिशय वाचनीय आहे. तो त्याच्यात त्यांनी उत्तम वर्णन केलंय. पण त्यानंतर 19व्या शतकात शेवटपर्यंत पानिपताकडे जनरली उपेक्षा झाली महाराष्ट्रात. फक्त हे वाक्प्रचार आपल्याकडे राहिले की पानिपत झालं वगैरे. त्याच्यात हळूहळू जशी अशी पत्र बाहेर उजेडात यायला लागली तसं खरं स्वरूप पानिपतचं, राजवाडे, काना साने, वासुदेव शास्त्री खरे या लोकांच्या लेखनातून हळूहळू बाहेर यायला लागलं. रियासतकारांनी जेव्हा पहिल्यांदा 25-30 साली जेव्हा पहिल्यांदा रियासत मिळली, त्याच्यामध्ये परत पानिपतबद्दल एक आलं. यदुनाथ सरकारांनी जवळ 250 पानं पानिपतच्या मोहिमेबद्दल लिहिली आहे. 46 साली डेक्कन कॉलेज शेजवलकरांनी एक मराठी पानिपतावर ग्रंथ लिहिला, जो 61 साली त्यांनी इंग्रजीत छापून आणला. 61 साली पंजाब विद्यापीठात नावी गाडगीळ गव्हर्नर होते, तेव्हा तिथल्या विद्यापीठाचे हरिराम गुप्ता म्हणून प्राध्यापक, त्यांच्याकडून त्यांनी मराठा आणि पानिपत असं एक 61 साली, पानिपतच्या 200 वर्ष झाली त्यावेळी ते ग्रंथ लिहून घेतला. अशी अनेक वेळा त्यावेळेला विशेष त्या ग्रंथाचे असं आहे की त्यावेळेला तिथले जे लोक राहणारे होते आणि पानिपत गाव एवढं वाढलं नसल्यामुळे युद्धभूमी अजून अशी ओपन होती आणि त्यामुळे त्या लोकांना शेती करताना तुटलेल्या तलवारी अशा गोष्टी त्या मिळायच्या आणि त्या लोकांचे त्यांनी इंटरव्ह्यूज त्या पुस्तकावर छापले. तर 50 वर्ष सगळं बदलून गेलं. आणि बऱ्याच वेळा मला जो आहे पानिपतचं इंग्रजी विशेषतः लोकांनी जे लिहिलेलं वाचलेलं असं वाटायचं कुठेतरी काहीतरी चुकतंय, काहीतरी विपर्यास होतोय खऱ्या गोष्टीपासून. कारण हे इंग्रजी इतिहास मांडणारी बरीचशी मंडळी असतात, त्यांनी मराठी कागद वाचलेलेच नसतात, मराठी त्यांना येत नाही वाचता आणि त्यामुळे ते मराठी मध्ये ऍक्च्युली काय प्रकरण झालंय हे त्यांना कळत नाही. आणि मराठा इतिहासाची भोवती आपण इंग्रजीचा टिपटो करतो असं त्याच्या भोवती फिरतात, पण ऍक्च्युली त्या विषयाला ते जास्त कॉन्फिडेंटली त्याला ऍड्रेस करू शकत नाही. त्यामुळे जेव्हा 2011 साली 250 वर्ष पानिपतला पूर्ण होणार होती, तेव्हा मला आधी वाटलं की आपण एक एसे मोनोग्राफ बनवून जे सेट द रेकॉर्ड राईट ज्याला म्हणतो तसं आपण करू. पण विषय एवढा मोठा होता की शेवटी त्याचं एक पुस्तकच तयार झालं. आणि सर्जन असलेला माणूस ज्याची लेखक किंवा इतिहासकार म्हणून काही ओळख नाही, त्याच्यावर हे पुस्तक छापण्याची वेळ आली. आणि ते छापून झालं, ते विकलं, त्याच्या 7-8 आवृत्त्या निघाल्या. त्यामुळे हे सगळं त्या काळात
आणि 11 साली पहिली आवृत्ती आली आणि 6-7 आवृत्त्या त्याच्यानंतर पानिपतच्या आल्या. मग अपेक्षा वाढत गेल्या लोकांच्या, आणखी यांनी पुस्तकं लिहावी. निनाद पेडणेकरांनी सांगितलं मागे जाऊन सुरुवात करत. त्यामुळे बाजीरावांपासून औरंगजेबाच्या मृत्यूपासून परत इतिहास मांडणं सुरू केलं. आता मी गेल्या वर्षी 1775 पर्यंत पोहोचलोय 18 पुस्तकात. कारण इन डेप्थ जर तुम्ही गेला नाही तर खरं म्हणजे इतिहासाचे काय त्याच्यामध्ये ऍक्च्युली घडलं हे तुम्ही एका पानातही सांगू शकता आणि तीच गोष्ट 20 पानांमध्ये त्याचा तुम्ही त्याच्यात उहापोहा करू शकता, उकल करू शकता. त्यामुळे ती जोपर्यंत गोष्ट मांडली जात नाही, मी म्हणतोय इट शुड बी ऑन रेकॉर्ड. ज्यांना ज्याच्यातून जे घ्यायचंय त्याचा रेफरन्स असायला पाहिजे. प्रत्येक पुस्तकाच्या मागे काही लहान असतात त्यांना 500 रेफरन्स असतात, काहीला 1500 रेफरन्स असतात. असे कुठलंही वाक्य स्टेटमेंट केलं की त्याला एव्हिडन्स पाहिजे की कुठून घेतलंय. तेव्हा हे सगळं त्यावेळेला करता आलं. आता पानिपत म्हटलं की हा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर नेहमी येतो की पुण्याचं राज्यकर्ते अफगाणिस्तानच्या एका राजाशी जे 1500 मैल दूर आहे त्याच्याशी लढायला काय जरूर पडली होती. स्वाभाविकपणे हे युद्ध कधी व्हायचं कारणच काय, जोपर्यंत त्याची पूर्वपीठिका आपण लक्षात घेत नाही की आधी काय झालं, कसं ते बिल्डअप होत त्या स्टेजपर्यंत घेतलं, तोपर्यंत कळणार नाही. आणि अनेक कॅरेक्टर्स तुम्हाला याच्यामध्ये येतील. कारण ऑल इंडिया इतिहास आहे हा फक्त महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांशी संबंधित नाहीये. सर्व प्रकारचे सर्व प्रांतातले लोक याच्यात सहभागी झालेले आहेत, कुठल्या ना कुठल्या बाजूने त्यात लढलेले आहेत. किंवा जे कवी बऱ्याच वेळेला त्याचं समीकरण महाभारताच्या युद्धाशी करतात ते फारसं काही वावगं नाहीये. कारण खरंच याच्यामध्ये पूर्ण महाभारताचा सारखंच याच्यामध्ये सर्व आलेलं आहे. एवढी प्राणहानी एका 24 तासाच्या युद्धामध्ये लाखाच्या वर लोक मरतात एका युद्धामध्ये. 18व्या शतकात जगात कुठल्याही युद्धामध्ये एवढी माणसं एका दिवसात गेलेली नाहीये. पण तरी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण बघतो की या युद्धाची पूर्णपणे उपेक्षा झालेली आहे. त्याच्यामध्ये एखादं वाक्य सुद्धा आपल्याला कधी कधी आढळत नाही की पानिपत नावाचं एक युद्ध होऊन गेलं आणि ते कशा करता लढलं. 1 लाख लोक मरतात म्हणजे काहीतरी कारणाशिवाय काही आपला जीव कोणी देत नाही. तर हे सगळं आपल्याला लक्षात घेण्यासाठी आपल्याला त्याच्या मुळातच जाऊन त्याची विशेष त्याच्याबद्दल हे करायला पाहिजे की का असं झालं. तर भारतावर वायव्येकडून म्हणजे नॉर्थ वेस्टकडून इसवी सन पूर्वी म्हणजे अलेक्झांडर पासून आक्रमण होत गेली आणि अनेक लोक इथे आले, अनेक लोक इथे सेटल झाले. आणि त्यातली शेवटचे जे आक्रमण होतं ते अहमद शाह अब्दालीचं होतं. अहमद शाह अब्दालीने 1-2 नव्हे एकंदर 9 आक्रमणं भारतावर केली आणि पानिपतचं युद्ध त्याच्या 5वं आक्रमण होतं. आणि त्याच्यानंतर परत तो दिल्लीला आला नाही. हे सुरुवातीला थोडक्यात फक्त मी सांगतोय. तर अगोदर शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. त्याच्यानंतर संभाजीराजे, राजाराम महाराज आणि ताराबाई यांनी लढाई केली औरंगजेबाच्या विरुद्ध. औरंगजेब 1707 साली त्याच्या मृत्यूनंतर शाहू महाराज त्यांच्या 18 वर्ष मोगलांच्या तुरुंगात होते, तिथून सुटून परत आले. सातारला त्यांचा राज्याभिषेक झाला 1708 साली. आणि अनेक त्यांना समोर विवंचना होत्या. उदाहरणार्थ 1713 साली कान्होजी आंग्रे घाट चढून वरती आले, राजमाचीचा किल्ला घेतला. त्यांनी सांगितलं आम्ही शाहू महाराजांना पदच्युत करून सर्व राज्य ताराराणींच्या इनफॅक्ट शाहूंचे जे पेशवे त्या काळी होते भैरवपंत पिंगळे यांना त्यांनी पकडून नेऊन तुरुंगात टाकलं. इथपर्यंत परिस्थिती आली होती. तर ह्या पार्श्वभूमीवर बाळाजी विश्वनाथ जे त्यावेळेला एक खंबीर सपोर्टर म्हणायला पाहिजे शाहू महाराजांचे होते, त्यांना त्यांनी पेशवेपदाची वस्त्र दिली. शाहू महाराज लोहगडावर कान्होजी आंग्रेंना भेटले आणि त्यांच्याशी एक तह केला की हे खरे राजे आहेत, संभाजी महाराजांचा सुपुत्र शाहू महाराजांना तुम्ही मान्य केलं पाहिजे आणि त्यांच्याकडे तुम्ही सेवा करा. पण आम्ही तुम्हाला जेव्हा गरज पडेल, त्यांचे शत्रू सिद्धी होता कोकणामध्ये, इंग्रज होते, पोर्तुगीज होते, ते जेव्हा तुमच्यावर हल्ला करतील तर आम्ही तुमच्या मदतीला येऊ. या बोलीवर कान्होजी आंग्रे आपली बाजू बदलून ते शाहू महाराजांच्या बाजूने आले. आणि त्यावेळेला बाळाजी विश्वनाथ, ज्याला आपण सामान्यपणे पेशवाई असं ओळखतो, ते नोव्हेंबर 1713 मध्ये मांजरी गावामध्ये बाळाजी विश्वनाथांना पेशवाईची वस्त्र मिळाली. तिथून सुरू झाली. पुढची 7 वर्ष बाळाजी विश्वनाथांचा जो काळ होता त्यावेळी बऱ्याच उलाढाली झाल्या, त्या मी डिटेलने जाणार नाही. एक मुख्य उलाढाल अशी झाली की दिल्लीचा जो तख्त होता तो औरंगजेबाच्या नंतर अतिशय अशक्त झाला आणि सर्व सत्ता वजिराच्या ताब्यात गेली. 1713 साली एक फरुख सियार नावाचा बादशाह आणि त्याचे खरे म्हणजे सपोर्टर्स होते 2 भाऊ, सय्यद बंधू त्यांना म्हणतात. तर फरुख सियारला सय्यद बंधूंच्या
त्यांच्यावर जो अंकुश होता तो त्यांना दूर करायचा होता. म्हणून त्यांनी हुसेन अली या एका भावाला दक्षिणेत पाठवून दिलं. आता या हुसेन अलीने त्यावेळेला शाहू महाराजांना मागितली, मला मदत पाहिजे फरुख सियारला काढून दुसरा बादशाह करण्यासाठी. आणि त्यासाठी मराठ्यांचे 30,000 सैन्य, बाळाजी विश्वनाथ, सेनापती खंडेराव दाभाडे, 19 वर्षाचा बाजीराव, या सगळ्यांनी उत्तरेकडे प्रयाण केलं. फरुख सियारला असं कारण सांगितलं की औरंगजेबाचा एक नातू आमच्या ताब्यात आहे आणि तो तुमच्याकडे सुपूर्द करण्यासाठी आम्ही येत आहोत. आणि त्या बदल्यात शाहू महाराजांचे जे मातोश्री होत्या, येसुबाई साहेब किंवा इतरही शिवाजी महाराजांच्या पण एक पत्नी त्यांच्याकडे तुरुंगात होत्या, त्या सगळ्यांची तुम्ही सुटका करा. तर ह्या निमित्ताने औरंगजेबाच्या मृत्यूनंतर 12 वर्षात प्रथम दिल्लीला आपण बघतो की मराठा सैन्य पोहोचलं. आता दिल्लीच का? तर मराठ्यांचं नेहमी आपण बघतो फोकस हा दिल्लीवर होता. इंग्रज इकडे बंगालमध्ये कलकत्त्याला आले, तिकडे फारसं त्यांनी लक्ष दिलं नाही. कारण दिल्ली पुरातन भारताची राजधानी. आणि राजाराम महाराजांचं एक पत्र आहे की आत्ता मी जेव्हा ते जिंजीला मोगलांच्या वेड्यात होते 1691 साली, तेव्हा त्यांच्या हनुमंतराव घोरपडे नावाच्या सरदारांनी पत्र लिहिलंय की 6 लक्ष होऊन आत्ता बाजूला ठेवलेले आहेत. त्यातले बुऱ्हाणपूर, दौलताबाद, विजापूर आणि हैदराबाद ही 4 गावं जिंकल्यावर प्रत्येकाला पाऊण लक्ष होऊन देऊन 3 लक्ष होऊन द्यायचे. आणि जो कोणी दिल्ली काबीज करेल त्याला 3 लक्ष होऊन आम्ही देणार आहोत. तेव्हा 1691 पासून आपल्याला पत्रात सापडतं की हा दिल्ली काबीज करण्याचा मराठ्यांचा पहिल्यापासून एक प्रकारे ते ध्येय होतं त्यांचं. आणि याच्यातून 1719 साली पहिल्यांदा ही बाळाजी विश्वनाथांनी नेलेली सैन्य दिल्लीला पोहोचलं. आणि दुसऱ्या दिवशी बादशाला तख्तावर लाटून दुसरा एक पपेट किंग ज्याला म्हणतो, अशा पपेट एक बाहुलं त्याच्या जागेवर बसवण्यात आलं. आणि त्या बाहुल्याच्या कडून कुटुंब तर सगळं छत्रपतींचं त्यांनी आपल्या ताब्यात घेतलं. पण याशिवाय स्वराज्य, चौथाई आणि सरदेशमुखी या 3 सनदा दक्षिणेच्या 6.5 सुभ्यांच्या याही बादशाहकडून त्यांनी घेतल्या. म्हणजे एक प्रकारे मोगलांचं रेकग्निशन होतं की ह्या भागावर तुम्ही राज्य करा, तिकडचा कर तुम्ही वसूल करा, त्याचा एवढा अंश तुम्ही घ्या, एवढा अंश तुमच्या राजांना द्या. हा एक प्रकारे दुर्बल झालेल्या मुघल सत्तेचा एक प्रकारे हे अॅक्नॉलेजमेंट होतं की मराठ्यांना आपल्याला द्यावंच लागेल. किंवा 1719ला हे एक लँडमार्क इयर आहे की जेव्हा मराठ्यांना लिगल मान्यता मिळाली आणि ट्रान्सफर ऑफ पॉवरचे काहीतरी डॉक्युमेंट तयार झालं. त्यावर 1720 साली बाळाजी विश्वनाथचा मृत्यू झाला. बाजीराव पेशवेमध्ये आले आणि बाजीरावांनी 1728ला निजामुल मुल्क जो दक्षिणेत येऊन त्यांनी आपलं स्वतःचं राज्य स्थापन केलं, त्याच्यावर औरंगाबाद जवळ पालखेडला एक मोठा विजय मिळाला. आणि त्यानंतर लगेच पुढच्याच वर्षी माळवा या प्रांतावर चिमाजी अप्पाने हल्ला केला. आता माळवा म्हणजे बहुतांश आत्ताचा मध्य प्रदेश. आणि मध्य प्रदेशाचं महत्व त्यावेळेला असं होतं की उत्तर भारत किंवा हिंदुस्थान ज्याला म्हणतो, नर्मदेच्या उत्तरेकडच्या भागाला हिंदुस्थान म्हणतो, आणि दक्षिण याच्यामधला जो एकच सुबा आहे जो दोन्हीमध्ये लिंक करतो तो म्हणजे माळवा. कारण त्याच्या पूर्वेकडे जे आज छत्तीसगड आहे त्यावेळेला अतिशय जंगलं होती, गोंडवाना म्हणायची त्याला. आणि त्याच्या पलीकडून यायचा म्हणजे बंगाल म्हणजे फार लांबचा रस्ता होता. त्यामुळे माळवा ज्याच्या ताब्यात असेल तो हिंदुस्थान आणि दक्षिण दोन्हीकडे लक्ष ठेवू शकायचं. त्यामुळे माळवा काबीज करण्याचं मराठ्यांचं बऱ्याच वर्षांचं लक्ष होतं. ते चिमाजी अप्पाने 1729 साली हल्ला करून तिथला मुघल सुभेदाराला एका युद्धामध्ये मारून टाकलं. आणि 1730 साली बाजीराव बुंदेलखंडात गेला. तिकडे एक मोगलांचा बंगश नावाच्या सरदारांनी छत्रसालवर हल्ला केला होता, त्याचा पराभव केला. आणि बुंदेलखंडाचा 1/3 भाग मराठ्यांच्या आला. आणि त्यावेळेला एक पत्र आहे पिलाजी जाधवरावांचं की आपली सीमा यमुनेला भिडली. म्हणजे यमुना चंबळ पासून दक्षिणेत तुंगभद्र त्यावेळेला मराठ्यांचं एक प्रकारे एक स्वराज्याचं साम्राज्य म्हणायला हरकत नाही असं प्रकारचं तयार झालं त्या सुमारास. आता माळव्याची सनद जशी ह्या स्वराज्य चौथाईची सनद मिळायची, ती सनद मिळण्यासाठी बाजीराव त्याच्यात प्रयत्नशील होते. कोकणामध्ये चिमाजी अप्पांनी सिद्ध्याचा वध पण केला, त्याला मारून टाकला एका युद्धामध्ये. आणि त्याच्यानंतर बाजीरावांनी राजस्थानमध्ये उदयपूर आणि जयपूरला जाऊन आपले वकील दिल्लीला पाठवले की माळव्याची सनद आम्हाला सुपूर्द करा. जोपर्यंत बाजीराव जवळ होते तोपर्यंत मोहम्मद शाह हे सगळं द्यायला तयारी झाला. बाजीराव परत पुण्याला आल्याबरोबर माळव्याची सनद काही आली नाही. तर बाजीराव म्हणला की आता मला बादशाह दाखवायला पाहिजे की मी दिल्लीपर्यंत पोहोचू शकतो. आणि 1736ला दसऱ्यानंतर बाजीराव इथून मोठ्या सैन्याशी निघालाय, 25-30 हजार सैन्य होतं आणि दिल्लीकडे कूच केली. दिल्लीच्या दक्षिणेला जवळ 1 लाख मुघल सैन्य होतं.
3 त्यांचे मुख्य सरदार होते, त्या तिघांच्या खाली ती एवढं मोठं सैन्य होतं, तर ते पार करून पर्यंत जायचे. होळकरांनी यमुना पार करून दुआबाद केले आणि तिकडे काही हल्ले केले काही गावांच्यावर. थोड्यात त्यांना सादत खानची मोठी फौज समोर आली, जो अवधचा नवाब होता, आणि त्यांना तिथून माघार घ्यायला लागली आणि ते परत चंबळच्या दक्षिणेला बाजीरावच्याकडे आले. त्यामुळे सादत खानने बादशाह महम्मद शाह रंगीला त्याला पत्र लिहिलं की बाजीरावाचा मी पराभव केलाय, त्याला सगळ्यांना चंबळच्या दक्षिणेला ढकलून दिलं. बादशाहनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला बरेच ज्याला आपण वस्त्र म्हणतो, मानाची वस्त्र पाठवली आणि हे सगळे लोक आग्र्याच्या किल्ल्यात जाऊन सेलिब्रेट करायला लागले की आपण आता बाजीरावाला घालून टाकू. नंतर एक बाजीरावाने आपल्या भावाला पत्र लिहिले की सादत खानाने जे बादशाला सांगितलंय ही जी मिथ्या आहे, त्याला मिथ्या प्रूव्ह करायचे मार्ग 2. एक म्हणजे आग्र्यात जाऊन सादत खानला बुडवायचे, किंवा दुसरे दिल्लीत जाऊन बादशाला दाखवायचे की मी तुमच्या दारापर्यंत पोहोचू शकतो. त्याच्यात सादत खान आग्र्याच्या किल्ल्यातून बाहेर निघायला तयार नव्हता, तर दिल्लीला जायचं हा जास्त अवघड मार्ग बाजीरावाने स्वीकारला आणि 1 लाख सैन्याच्या आणि मेवातच्या डोंगरांच्या मध्ये एक 8 मैलाचा रस्ता होता. तिथून दिवसाला जवळजवळ 60 कोस, 1 कोस म्हणजे जवळजवळ 3 किलोमीटर अशी रपेट करून 8 दिवसात चंबळच्या दक्षिणेपासून ते दिल्लीच्या आउटस्कट्स पर्यंत बाजीराव पोहोचले. बाजीराव तिकडे पोहोचल्यावर त्यांना अनाऊन्स करायचं होतं तिकडे पोहोचलोय म्हणून. तर दिल्लीच्या दक्षिणेला एक कालकाजीचं देऊळ आहे, त्या देवळात त्याची रामनवमीची जत्रा होती. त्या जत्रेत जाऊन त्यांनी काही लोक सैनिक पाठवले, काहींचे घोडे उचलून नेले, काहींचे उंट नेले, काहींना नुसतं काही थपडा मारल्या. तर लोक पळत लगेच लाल किल्ल्यात गेले आणि महम्मद शहाला म्हटलं की मराठा दिल्लीत आहेत. ते म्हटलं शक्यच नाही, 1 लाख सैन्य दक्षिणेत दिल्लीच्या असताना मराठी ते पोचतीलच कसे. त्यांनी एक हेराला पाठवलं भिकाऱ्याचं वेश घेऊन, खरंच जाऊन बघून ये की मराठी पोचलेत का नाही. तो हेर येतो रात्री परत, तेव्हा त्याच्याकडे भीक काय मिळाली हे तो आपल्या बादशाला दाखवतो. तर काही चणे आणि कोरडी भाकर ही त्याला भीक मिळाली असते. ही एका मराठा सैनिकाचं स्टेपल डायट ज्याला म्हणता येईल, हे स्टेपल डायट होतं. हे बघितल्यावर मुघलांचा विश्वास बसला की मराठी इथे पोचलेले आहेत आणि काय थोडंफार जुजबी 5-6 हजार सैनिक त्यांनी बाहेर पाठवले, ज्यांना बाजीरावाने त्यांचा पराभव केला, बरेच त्यातले मारले गेले. आणि मग हे आग्र्यामध्ये या लोकांना जाग आली की बाजीराव आपल्या हातावर तुरी देऊन दिल्लीपर्यंत पोहोचलाय, त्यामुळे हे दिल्लीकडे येऊ लागले. आणि बाजीरावचं सैन्य लहान होतं, तिथून तो तलकटोरा पालम राजस्थान कोट दिल्लीला परत आला आणि तो म्हणला की आता मला तर ह्यांनी दिलं नाही तर मी मुघलांना पानिपत सोनपतवर घेऊन जाऊन त्यांना आपल्या मागेवर गमछाक करायला लावली असती, पण माझं दिल्लीच्या महापूर ज्या पुऱ्या आहेत, सबर्ब्स आहेत, मी जाळू शकलो असतो. पण मी विचार केला की दिल्ली हे महास्थळ आणि तिथे बादशालाही माझ्याशी तह करण्याचा इंटरेस्ट आहे, काही दरबारातले लोक ह्याच्या विरुद्ध आहेत. त्यामुळे जर तसं मी केलं असतं जाळपोळ तिकडे, तर राजकारणाचा दोरा तुटला असता. बाजीरावच्या काळात फार रेअरली आपल्याला खूप ब्लडशेड केलेलं सापडतं. शत्रूला एका व्यूहात पकडून त्याच्याकडून पराभव एक्सेप्ट करून घ्यायचा, ही बाजीरावची व्यूहरचना आपल्याला जास्त करून दिसते. त्याचा परिणाम मात्र एक थोडासा वेगळा असा झाला की निजामाला दक्षिणेतून बोलावलं गेलं आणि त्याला सांगितलं तू आता जाऊन बाजीरावशी लढायचं. तर निजामाने पुन्हा प्रयत्न केला आणि भोपाळच्या 1738च्या लढाईमध्ये निजामाचा पुन्हा पराभव झाला. त्याच्यामध्ये बाजीरावचं फार सुंदर पत्र आहे की तो म्हणतो निजाम एवढे ज्येष्ठ सेनानी आहेत, पण ते माझ्या सैन्याला बघून का असे भोपाळच्या किल्ल्यात जाऊन लपून बसले हे मला कळत नाही. समोरासमोर युद्ध करायला त्यांना यायला पाहिजे होतं, पण तिथेही त्यांची उपासमार झाली आणि शेवटी त्यांना तिथेही पराभव पत्करायला लागला. आपल्या हाताने निजामाला लिहून द्यावं लागलं की दक्षिणेच्या सर्व चौथाई सरदेशमुखी मी कबूल करतो, एवढंच नाही तर युद्धाचा 15-20 लाख रुपये खर्चही मी तुम्हाला देऊन टाकीन. असं करून निजाम तो परत दिल्लीला गेला. तो बाजीराव जिवंत असेपर्यंत परत दक्षिणेत आला नाही. हे बघून इराणचा जो बादशाह होता नादिरशाह, त्याला कळलं की मोगल दिल्लीला फारच कमजोर झालेले आहेत आणि हीच वेळ आहे दिल्लीवर हल्ला करायची. आणि 1739 साली नादिरशाहचा एक मोठी धाड दिल्लीवर पडली आणि जे 180 वर्षाचं मोगलांची संपत्ती साठवली होती अकबरच्या काळापासून, ही पूर्ण त्यांनी धुवून परत इराणला घेऊन गेली. त्यावेळेला इंटरेस्टिंग गोष्ट अशी की मराठे सर्वात शक्तिशाली शक्ती भारतातली आहे हे लोकांनी जाणलेलं होतं. पण राजपुतांची आणि मराठ्यांची दोस्ती होती. सवाई जयसिंग जो जयपूरचा शासक होता,
तर त्यांचं बोलणं चालू होतं की बाजीरावने उत्तरेकडे नादिर शाहची लढाई करावी. नेमकं त्याच वेळेला कोकणामध्ये वसई आणि साष्टीमध्ये चिमाजी अप्पाचं पोर्तुगीजांची लढाई चालली होती आणि सगळं मराठा सैन्य त्या वसईच्या युद्धामध्ये गुंतलं असल्यामुळे ते युद्ध संपेपर्यंत आम्ही काही येऊ शकत नाही. बाजीराव बुऱ्हाणपूरला तापी नदीच्या पलीकडे उभा होता आणि वारंवार पत्र पाठवता की लवकर तुम्ही या, मला दिल्लीला जायचंय. पण शेवटी हे वसईची 4 मे 1739 साली पोर्तुगीजांनी आपला पराभव मान्य केला आणि 5 मेला नादिरशाह परत इराणला गेला. तेव्हा जे पुढे 1761 साली पानिपत मध्ये झालं हे यावेळेला बाजीराव आणि नादिरशाह मध्ये सुद्धा 21 वर्ष अगोदर घडू शकलं असतं जर बाजीराव उत्तरेकडे गेला असतं. असे आपल्याला एक उल्लेख सापडतो की बरं राजा कोणी व्हायचं. पण शाहू महाराजांनी सांगितलं होतं की मला काही दिल्लीच्या तख्तावर बसण्याचा इंटरेस्ट नाही. त्यामुळे जर शाहू महाराज बसत नसतील तर पेशवा तर त्यांचे प्राईम मिनिस्टर आहेत, ते बसण्याचा प्रश्नच येत नाही. तेव्हा असा एक त्यावेळेला त्यात मार्ग निघाला होता की उदयपूरचे जे राणा होते, राणा प्रतापांचे वंशज, हे जाऊन दिल्लीच्या तख्तावर बसतील आणि सर्व सेना हे बाजीराव सांभाळतील अशा आशयाची पत्र तेव्हाची आपल्याला सापडतात. 1740 मध्ये बाजीरावांचा अकस्मात 6-7 दिवसाच्या आजारपणानंतर मृत्यू झाला आणि नानासाहेब वयाच्या 19व्या वर्षी पेशवा झाले. ते 1740 ते 1761 हा जो 21 वर्षाचा काळ आहे हा भारताच्या एक विलक्षण कालखंड आहे आणि ह्या काळामध्ये इतक्या उलाढाली भारतभर झाल्या की हा खऱ्या अर्थाने एक ऑल इंडिया हिस्ट्री ह्या काळाची आपल्याला सांगावी लागते. 1740 ते 61 मध्ये पहिल्यांदा 1740 मध्ये तंजावरच्या राजाला आर्कटच्या नवाबाने हल्ला केला आणि ते तंजावरच्या नवाबी छत्रपतींचे नातेवाईक असल्यामुळे त्यांच्या मदतीला शाहू महाराजांनी रघुजी भोसले हा जो नागपूरचा शासक होता त्याला सैन्य दक्षिणेत पाठवलं. रघुजी भोसले 1740 मध्ये पूर्ण आजचा जो तामिळनाडू आहे कोरोमंडल कोस्ट ती पूर्ण जिंकून घेतली. आर्कटचा नवाब युद्धात मारला गेला. वेल्लोर, अर्कॉट, तंजाऊर, त्रिचनापल्ली, मदुराई हे सर्व प्रांत त्यांनी काबीज केले. राहिले फक्त फ्रेंच पॉंडिचेरीमध्ये. आणि हे सगळं करून एक चंदा साहेब म्हणून तिथला जो एक नवाब होता त्याला आपला एक बंदी बनवून त्याला नागपूरमध्ये घेऊन पण आले. नागपूरमध्ये येतात नाही येतात तोच एक आणखीन एक क्रांती बंगालमध्ये झाली आणि तिथला जो मुर्शिद कुली खानचा वंशज होता त्याला तख्तावरून हटवून त्याच्या जागेवर त्याचा एक नोकर अलीवर्दी खान हा बंगालचा नवाब झाला. तर ते लोक पळत पळत नागपूरला आले की आम्हाला मदत करा, हा जो अलीवर्दी खान आलाय ह्याला हटवण्यासाठी तुम्ही सैन्य घेऊन ओरिसा आणि बंगालमध्ये शिरा. पण रघुजी भोसले तिकडून ओडिसामध्ये आणि बंगालमध्ये शिरले. ओडिसा त्यांनी लवकर काबीज केला पण बंगालचं युद्ध जवळजवळ 10 वर्ष चाललं. 1751 साली शेवटी अलीवर्दी खानाला मराठ्यांचं आधिपत्य मान्य करावं लागलं आणि 12 लाख रुपये चौथ दरवर्षी देईल हे कबूल करायला लागलं आणि ती चौथ त्यांना प्लासीच्या लढाईपर्यंत मिळाली 1757. हे एकीकडे प्रसार जो दक्षिणेकडे आणि पूर्वेकडे मराठ्यांचा झाला तेव्हा नानासाहेबांनी पहिली स्वारी तिची ढोलपूरला गेली चंबळ पार करून. तिकडे त्यांना माळव्याची सनद महम्मद शहाने दिली. शिवाय जो खर्च 15-20 लाख रुपये कबूल केला तोही त्यांना दिला. आणि त्याच्यानंतर नानासाहेबांची दुसरी स्वारी ही बुंदेलखंडात गेली. त्यांचाही बंगालवर डोळा होता जसा रघुजीचा होता. तर नानासाहेब ही काशी, प्रयाग, गया हे सगळं करत बंगालला पोहोचले आणि तिथे त्या अलीवर्दी खानाने त्यांना सांगितलं की रघुजी भोसले आम्हाला खूप त्रास देत आहेत तर तुम्ही आमचं रक्षण करा. त्या रक्षणासाठी नानासाहेब त्यांच्यावर 22 लाख रुपये घेतले आणि ते छोटीशी लुटूपुटूची लढाई झाली ज्या रघुजी भोसले त्यांनी तिथून टाळून लावलं. आणि मग परत इथे आल्यावर सातारला शाहू छत्रपतींनी त्याला सांगितलं तुम्ही आपापसात लढता ही काही चांगली गोष्ट नाहीये. पण तेव्हापासून बंगाल हा जो भाग होता हा नागपूरकर भोसल्यांच्या अखत्यारीत गेला की आता हा भाग भारतात तुम्ही बघायचा, पेशव्याने तिकडे ढवळाढवळ करायची नाही. हे प्रकरण पुढच्या 10 वर्ष राहिलं की तिथे नानासाहेबांना जायला परवानगी नव्हती. त्यामुळे नॅचरली त्यांचा फोकस सगळा दिल्ली, राजपूतांच्याकडे, गुजरातकडे इकडे सगळा त्यांचा फोकस इकडे वाढला. आता 1748 मध्ये 1740 ते 50च्या दरम्यान बरेच जुने शासक जे होते, उदाहरणार्थ सवाई जयसिंग जयपूरचे ते वारले, मोहम्मद शाह रंगीला दिल्लीचा बादशाह तो वारला, निजामुल मुल्क तो वारला आणि शेवटी 1749 साली शाहू महाराज सुद्धा वारले. 40 वर्षात त्यांचं कारकीर्द होती.
आता 1748 साली जी 2 मुलं होती सवाई जयसिंगाची, आता आपण एक प्रांतवाईज हे विचार करणार आहोत का, जे उत्तर हिंदुस्थानले सगळे वेगवेगळे शक्ती होत्या. एक जयपूर होते, जोधपूर होते, सूरजमल जाट होता दिल्लीच्या दक्षिणेला, अयोध्येला सफदरजंग होता, सफदरजंगाच्या नंतरचा मुलगा शुजा होता. असे हे सगळे जे रोहिले होते, जे गंगेच्या पार आणि गंगा यमुनेच्या दुआबामध्ये होते, या सगळ्या शक्तीची उत्तर गेल्यामुळे मराठ्यांचे संबंध आले आणि त्या संबंधातून त्यांचे पुढे कसे त्यांच्या आपापसातल्या संबंधांवर कसा फरक पडला हे आपल्याला एक एक करून बघायला लागणार. तर जयपूरच्या राजाचा जेव्हा मृत्यू झाला तर त्याची 2 मुलं होती. मोठ्या मुलाचं नाव होतं ईश्वरी सिंग आणि धाकट्या मुलाचं नाव होतं माधव सिंग. आता एक प्रघात होता जयपूरला की जो मुलगा उदयपूरच्या राणीचा प्रिन्सेसचा राजकन्याचा मुलगा असेल तरी जयपूरची गादी सांभाळायची, पण तो धाकटा होता. त्यामुळे ईश्वरी सिंग हा जो मोठा असल्यामुळे तो काय आपला हक्क सोडायला तयार नव्हता आणि ईश्वरी सिंग आणि माधव सिंग यांची आपापसात भांडणं सुरू झाली. त्याच्यामध्ये शिंदे होळकरांना एकाने आपल्याकडे ओढलं, एकाने आपल्याकडे ओढलं. तर नानासाहेबांनी सांगितलं हे आपले 2 सरदार आपापसात भांडतायत दुसऱ्याच्या राज्यासाठी, तर त्यांनी शिंदेला सांगितलं तुम्ही याच्यातून माघार घ्या पण होळकरांना काय करायचं ते करू. तेव्हा माधव सिंगांना मल्हारराव होळकरांनी मदत केली आणि 1750 मध्ये माधव सिंगाला सिंहासनावर बसवलं. आता याच्या बदल्यामध्ये जयपूरच्या राज्याकडून अनेक वर्ष मल्हारराव होळकरांना बरंच काही त्यांनी कबूल केलं होतं की तुम्हाला दरवर्षी एवढी मी खंडणी देईल, एवढे प्रांत तुमच्या ताब्यात देईल. त्याच्यापैकी काहीच केलं नाही, काही केलं नाही. पण एवढंच नाही, पण जे मराठा सैन्य जयपूर शहरात बघायला आले होते, पण त्यावेळेला नवीन शहर होतं, 30-40 वर्षापूर्वी झालं बांधून झालं होतं, पूर्ण तट होता चारी बाजूला. त्या जवळ 3000 मराठा सैन्यांना सर्व दारं बंद करून तटाची त्यांना आपल्याला मारलं तिथल्या लोकांनी. जयप्पा शिंदे आणि होळकरांना जेवायला बोलून त्यांना विष घालण्याचा प्लॅन होता. असे सगळे जे प्रकार जयपूरमध्ये झाले आणि आपल्याकडे तोफखाना तेवढा नसल्यामुळे जयपूर त्यावेळी हल्ला करता आला नाही. आणि आणखीन एक प्रकरण मध्ये उद्भवल्यामुळे जयपूरचं प्रकरण शिंदे होळकरांना बाजूला ठेवलं. ते दुसरं प्रकरण झालं ते असं की दिल्लीचा जो वजीर होता सफदरजंग, सफदरजंग एअरपोर्ट आपण ऐकतो, हा सफदरजंग दिल्लीचा वजीर होता आणि त्याचं आणि रोहिल्यांचं युद्ध झालं. रोहिले म्हणजे कोण? रोह हा शब्द म्हणजे पर्वत किंवा पर्वतात राहणारे लोक म्हणजे त्यांना रोहिले म्हणतात. आणि हे सगळे अफगाणिस्तानचे रहिवासी. पण अफगाणिस्तानतून जेव्हा भारतात आले आणि इथे जे स्थायिक झाले जास्त करून गंगेच्या उत्तर तीरावर नजीबाबाद, बिजनौर, ते शहरानपूर किंवा बरेली ह्या सगळ्या प्रांतांमध्ये त्यांची राज्य पसरली. फरुखाबाद ह्या सगळ्या गावांमध्ये रोहिले शासक होते. त्यांचं बादशाहशी भांडण होतं, त्यामुळे वजीराशी लढाई केली. वजीर त्यात पराभूत झाला आणि जखमी होऊन रणांगणावरून त्याला उचलून नेण्यात आलं. कासगंज नावाची जागा आहे उत्तर प्रदेश, जायचं. तो वकील त्यांनी आपले वकील पाठवले शिंदे होळकर की आम्हाला मदत करा रोहिल्यांच्या विरुद्ध, कारण वजीराचा पराभव झाला. त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला बरंच काय काय पैसे तर देऊच, पण प्रांतही तुम्हाला तुमच्या ताब्यात देऊ मराठ्यांच्या. किंवा ही अपॉर्च्युनिटी सोडायची नाही म्हणून जयप्पा शिंदे, मल्हारराव होळकर दोघं वजीराच्या सफदरजंगाच्या मदतीला गेले, रोहिल्यांचा पराभव केला आणि वजीराला परत त्या जागेवर बसवलं. त्याच्याबद्दल नानासाहेब पेशवेंचं खूप इंटरेस्टिंग पत्र आहे की तुम्ही रुस्तम आहात, कसा पराक्रम केलाय, वजीराला काढून टाकलं, त्याला परत तुम्ही आपल्या जागेवर बसवलं, तुमची फेम अगदी इराणपर्यंत पोचली आहे. मोठा जल्लोष झाला किंवा मोठा पराक्रम आहे. दुआबाद जाऊन मराठी जिंकले, रोहिल्यांचा पराभव केला. कारण असा एक बिलीफ होता की रोहिले पठाण हे सर्वात चांगले लढवय्ये होते, पण त्यांचा आपल्या सैन्याने पराभव जाऊन त्यांच्या प्रदेशात केला. त्यामुळे मोठा अभिमान सर्व मराठ्यां शासकांना वाटला त्यावेळेला. आणि सफदरजंगनी एक तह लिहून घेतला 1752 साली मराठ्यांच्या, तर त्या तहला अहदनामा म्हणतात. आणि त्याच्या अंतर्गत त्यांनी असं सांगितलं की बादशाह जो आहे दिल्लीचा, त्याच्या विरुद्ध जे कोण शत्रू असतील ते अंतर्गत असो किंवा बाहेरून आलेले असो, त्या सर्वांच्या विरुद्ध त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी ही मराठ्यांनी घ्यावी. म्हणजे एकेकाळी जे मोगलांशी लढाई करण्याची वेळ आली होती, जी मराठ्यांची मोगलांशी लढाई करण्यात आली होती, त्याच्याऐवजी आता मोगलांचं संरक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यांनी स्वीकारली. हा
1752च्या या तहाच्या अंतर्गत आला. आणि त्याच्या बदल्यात अजमेर आणि आग्रा ही 2 सुबे मोगलांचे मराठ्यांना देऊ केले त्यांनी. शिवाय 30 लाख रुपये नकद हे त्यांना देऊ केले या तहा निमित्त. त्यामुळे मराठ्यांना दिल्लीचं आणि दिल्लीच्या बादशहाचं संरक्षण करण्याची जबाबदारी 1752 पासून त्यांच्यावर येऊन पडली. हा पहिला टप्पा त्यांचा दिल्लीवरच्या राजकारणाचा ज्याला म्हणता येईल असा तो त्याचा पहिला टप्पा. आता 1753 साली लगेचच हे जयपूरची वाकडं आल्यानंतर लगेचच या युद्धामुळे रोहिल्यांची वाकडं आली. की त्यात नजीब खान रोहिला होता नजीबाबादचा, एक हाफिज रहमत खान आणि डुंडे खान बरेलीचे होते, आणखीन एक बंगश होता जो फरुखाबादला राहायचा. हे सगळे रोहिल्यांच्या विरुद्ध मराठ्यांचं शत्रुत्व आलं कारण त्यांनी सफदरजंगच्या बाजूने लढून त्यांना पराभूत केलं. त्याच्या पुढच्या वर्षी बादशहाचं आणि सफदरजंगचं पठण असलं आणि बादशहाने मराठ्यांना बोलवलं की तुम्ही माझ्याशी तह केलाय तर सफदरजंगला इथून हुसकावून लावा. त्यामुळे सफदरजंगला दिल्लीतून काढून त्याला परत अयोध्येला पाठवलं. अवधचा नवाब झाला तो आणि दिल्लीवरून त्यामुळे सफदरजंग काही प्रमाणात दुखावलं गेलं. आता ही सगळी अंतर्गत पॉलिटिक्स चाललेलं आहे आणि आपला प्रभाव वाढवण्यासाठी दुसऱ्यांचा पराभव करत करत 3 सत्तांच्या विरुद्ध मराठ्यांना हातात शस्त्र घ्यावं लागलं. त्याच्यानंतर 1753 साली रघुनाथराव त्यावेळेला जस्ट 18-19 वर्षाचा होता. त्याच्या बरोबर मल्हारराव होळकर, जयप्पा शिंदे यांनी एक मोठी मोहीम उत्तरेत काढली जी जवळ 3 वर्ष चालली. तर जाठांचं जे राज्य होतं म्हणजे त्याचे 3 प्रमुख जागा आहेत, भरतपूर, एक कुम्हेर आणि एक दिग, या 3 ठिकाणी त्यांचे 3 प्रमुख किल्ले आहेत. इथे सूरजमल जाट नावाचा एक शासक होता त्या भागात. जोपर्यंत तुम्ही त्याला पराभूत करत नाही किंवा त्याला आपल्या अंकित करत नाही तोपर्यंत तुम्ही दिल्लीला पोहोचू शकत नाही अशी परिस्थिती. तेव्हा कुम्हेरच्या किल्ल्याभोवती मराठ्यांनी वेढा घातला आणि त्या वेढ्याला जवळ 3 महिने तो वेढा चालला होता.